नमस्कार मित्रांनो, इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. मोठ्या बाई त्यांच्या खोलीत बसलेल्या असताना अंताजी तिथे फोनवर बोलत येतात. ते म्हणत असतात, अरे हाडरे, याला रडीचा डाव म्हणतात, अशावर आपण थुंकत सुद्धा नसतो. ते पुढे म्हणतात, जिंकणार हरलेली बाजी, त्याचं नाव अंताजी. मोठ्या बाई मात्र शांत बसलेल्या असतात, काहीही बोलत नसतात. त्यावर अंताजी मोठ्या बाईंना म्हणू लागतात, अगं आनंदी, तो श्याम्या खेळताना रडीचा डाव खेळतो, 3-5 खेळतो, टेबल फिरव्या. मोठ्या बाईला शांत बसलेलं बघून अंताजी तिला बोलू लागतात, ए आनंदी, मी एवढा आकांतांडव करतोय आणि तुला काहीच घेणं देणं नाही. हे अंताजी म्हणू लागतात, एरवी मी खेळ खेळायचो म्हणतो तेव्हा ती भस्कन अंगावर येते आणि आज काहीच बोलत नाही. बरं आहे ना अंताजी, मांजर आडवी जात नाही तवर घ्या खेळून. तेवढ्यात विंजे सरकार अंताजी समोर येऊन उभे राहतात. त्यावर अंताजी म्हणतात, आला बोकांडी बसायला, काय फुकट खाऊ, जावई कुठे? त्यावर विंजे सरकार म्हणतात, आम्ही असंच. त्यावर अंताजी म्हणतात, आम्ही काय, आम्ही पीठ माग्या मी म्हण, किलवर दुर्री म्हणून ते तिथून निघून जातात. विंजे सरकार मोठ्या बाईंकडे येऊन म्हणू लागतात, टेबल फिरलेला दिसतो आज यांचा, आणि हसू लागतात. मोठ्या बाई त्यांच्याकडे रागात बघतात. त्यावर विंजे सरकार म्हणतात, सॉरी सासूबाई, चेष्टा केली. ते म्हणू लागतात, आज आहे ना आमच्या हाताला लय मोठा जॅकपॉट लागलाय. खिशातनं पैसे काढतात आणि त्यांना दाखवून म्हणतात, पुरे 20,000 रुपये. त्यावर मोठ्या बाई विंजे सरकारकडे बघू लागतात. त्यावर विंजे सरकार म्हणतात, अहो सासूबाई, तुम्ही असं का बघतायत? अहो तुम्हीच तर चॅलेंज केलं होतं ना आम्हाला की महिन्याला 50,000 रुपये आणून दाखवा. ते चॅलेंज पूर्ण केलंय या विंजे सरकारने. 50,000ची सुपारी घेतली. मोठ्या बाई पैसे हातात घेऊन त्याच्याकडे बघू लागतात. तेवढ्यात विंजे सरकार म्हणतात, सासूबाई, जरी कीर्तन व्यंकट महाराज आणि इंद्रायणी करत असले ना, तरी हे पैसे फक्त इंद्रायणी वाडेकरच्या नावावर आलेले आहेत. ते म्हणू लागतात, तिच्या एकटीच्या कीर्तनाची फी 50,000 आणि हे 20,000 ॲडव्हान्स. पुढे ते म्हणू लागतात, सासूबाई, ही पोरगी ना हिरा आहे, हिरा. तुम्ही जेवढा घासाल ना तेवढा उजळून निघेल. तो इस्पिकचा एक काय, तो फाडायचा की जगासमोर उजळून आणायचा, ते तुम्ही ठरवा आता. इकडे इंद्रायणी व्यंकू महाराजांजवळ येऊन त्यांना विचारू लागते, तुम्हाला याबद्दल काहीच माहीत नाही? त्यावर व्यंकू महाराज म्हणतात, खरंच काही माहीत नाही. पुढे ते शकुंतलाला विचारू लागतात, तुला कीर्तनाबद्दल बोलणी करायला कोणी आलं होतं, माहीत आहे का काही? त्यावर शकुंतला बोलते, नाही हो, म्हणजे घरी तर कोणी आलं नव्हतं. त्यावर इंद्रायणी म्हणू लागते, ते सदानंद काका आले होते. ते कीर्तन ठरवण्याबद्दल दाजींशी बोलत होते. हे ऐकून व्यंकू महाराज म्हणतात, जावई बापूंबरोबर? पुढे ते म्हणतात, म्हणजे जावई बापूंनी पुन्हा एकदा, असं म्हणून ते विंजे सरकारकडे जातात. विंजे सरकार अभंग आठवत असतात. त्यावर व्यंकू महाराज तिथे येऊन तो अभंग बोलू लागतात. पुढे विंजे सरकार म्हणतात, वा वा चुलत सासरे बुवा, मी आता ठरवलंय की आता सगळे धंदे सोडून कीर्तनाच्या मागे लागायचं आणि हरिहरी करायचं. त्यावर व्यंकू महाराज हसून म्हणू लागतात, म्हणूनच कीर्तनाची सुपारी घेतली का तुम्ही? त्यावर विंजे सरकारला धक्का बसतो आणि ते पुढे बोलू लागतात, अहो करता करविता तोच, आपण फक्त निमित्त मात्र. पुढे ते बोलू लागतात, ते सदानंद बुवा आले होते. ते म्हणाले की आम्हाला शाळेची इमारत उभी करायची, त्यासाठी आपण आपल्या बालकीर्तन इंद्रायणीचं कीर्तन ठेवू बुवा. आता लोकउपयोगी कामामध्ये आपला हातभार लागला की पाहिजे की नाही? त्यावर व्यंकू महाराज म्हणतात, हा ते खरंय म्हणा. पुढे व्यंकू महाराज म्हणतात, कळवून टाका त्यांना. त्यावर विंजे सरकार म्हणतात, कळवून टाकू का? त्यावर व्यंकू महाराज म्हणतात, कीर्तन होणार नाही असं कळवा. त्यावर विंजे सरकार म्हणतात, आता कीर्तन तर ठरलंय. त्यावर व्यंकू महाराज म्हणतात, मी तुम्हाला याआधी पण सांगितलं होतं की कीर्तनासंदर्भाचा कुठलाही निर्णय तुम्ही घ्यायचा नाही. रामकृष्ण हरी, असं म्हणून व्यंकू महाराज तिथून निघून जातात. इकडे इंद्रायणी आणि अधोक्षज अभ्यास करत असतात. त्यावर अधोक्षज म्हणतात, अगं केव्हाची बोलते, मला अभ्यास करू दे, तूही अभ्यास करत नाहीस आणि मलाही करू देत नाहीस. त्यावर इंद्रायणी म्हणते, यावेळेस तुला मी एक गोष्ट सांगणार आहे. मी आणि व्यंकू महाराज कीर्तन सेवेला जागणार आहे बघ. नवगाव, नवकीर्तन, चांगलीच मज्जा येणार आहे. तेवढ्यात व्यंकू महाराज तिथे येऊन इंद्रायणीला आवाज देतात आणि म्हणतात, इंदू. त्यावर इंद्रायणी म्हणते, आपण कीर्तन सेवेला जाणार आहे ना, मग आता आपण अधोक्षजला पण घेऊन जाऊ. त्यावर व्यंकू महाराज नाही म्हणतात. पुढे व्यंकू महाराज म्हणतात, मला कामानिमित्ताने काही दिवसांसाठी बाहेरगावी जावं लागणार आहे, मग तिकडून आल्यावर कीर्तनाचं बघू. त्यावर इंद्रायणी म्हणते, मग व्यंकू महाराज, मी पण येते तुमच्याबरोबर निगोस्कर महाराजांकडे. त्यावर व्यंकू महाराज म्हणतात, अगं तिकडे कामाची फार गडबड असणार आहे, त्यामुळे तुला नाही नेता येणार. कीर्तन सेवा होणार नाही हे ऐकून इंद्रायणी मात्र नाराज होते. तेवढ्यात इंद्रायणीची आत्या तिला आवाज देऊ लागते.
त्यावर शकुंतला व्यंकू महाराजांना विचारू लागते, अहो तुम्ही नव्हतात तर तिने केलं असतं की कीर्तन, तिला किती आवड आहे कीर्तनाची तुम्हाला माहिती आहे ना. त्यावर व्यंकू महाराज म्हणतात, सगळं बरोबर आहे शकुंतला, पण ही कीर्तन सेवा नाही आहे, ही जावई बापांनी घेतलेली कीर्तनाची सुपारी आहे. हे ऐकून शकुंतलाला मात्र धक्का बसतो. त्यावर व्यंकू महाराज म्हणतात, होय आपण कीर्तन भक्तीसाठी करतो आणि इंदूला लहानपणापासूनच या गोष्टींची बाधा होऊ नये यासाठी मी हे करतोय. इकडे अंताजीला रात्रीची जाग येते. बघतात तर मोठ्याबाई तिथे उभे असतात. त्यावर अंताजी म्हणतात, ए आनंदी, रात्रीचे 3 वाजले, भूतासारखी का उभी राहिलीस. त्यावर मोठ्याबाई म्हणतात, तुम्हीच झोपा, चांगले दिवस डोक्यावर येईपर्यंत. त्यावर अंताजी म्हणतात, माझं डोकं फिरू नको. त्यावर मोठ्याबाई रागवून म्हणतात, त्यापेक्षा तुम्हीच तिकडं तोंड फिरवून झोपा. त्यावर अंताजी म्हणतात, तुझं डोकं फिरलंय, एवढ्या थंडीमध्ये खिडकी उघडी ठेवून तिथं उभी आहेस तू, असं म्हणून ते झोपून घेत. इकडे सकाळी व्यंकू महाराज बाहेरगावी जायला निघतात. शकुंतलाही तिथे येते. त्यांच्या हातात बॅग देऊन म्हणते, बरं तिथे पोचल्यानंतर फोन करा. त्यावर व्यंकू महाराज म्हणतात, करतो, नक्की करतो. बरं ऐक, एक महत्त्वाची गोष्ट तुला सांगायची राहिली. त्यावर शकुंतला हसून म्हणते, माहीत आहे, इंद्रायणीकडे लक्ष दे, तिची काळजी घे. हेच ना. त्यावर व्यंकू महाराज म्हणतात, हो, आणि तुझी पण काळजी घे, असं म्हणून ते तिथून निघायला लागतात. तेवढ्यात इंद्रायणी त्यांच्यासमोर येऊन कधी येणार असं विचारू लागते. त्यावर व्यंकू महाराज म्हणतात, येईल की 4-8 दिवसात. त्यावर इंद्रायणी म्हणते, 4 का 8 नक्की सांगा. त्यावर व्यंकू महाराज हसू लागतात आणि पुढे बोलतात, बघा थंडीचे दिवस आहे, जास्त उन्हाळक्या करू नका आणि अभ्यासाकडे लक्ष द्या. त्यावर अधोक्षज म्हणतो, त्यासाठी हिचं कान धरा, जेव्हा मी अभ्यासाला बसतो त्यावेळेस हिच्या गप्पा चालू असतात. त्यावर इंद्रायणी म्हणते, तू नाही मारत का माझ्याशी गप्पा. त्यावर व्यंकू महाराज म्हणतात, इंदू एवढी काय चिडचिड करतेस. त्यावर इंदू म्हणते, हा असा करतो ना व्यंकू महाराज, त्यामुळे मला चिडचिड करावी लागते. त्यावर व्यंकू महाराज म्हणतात, पण काय गणिताचा रिझल्ट लागल्यापासून तू जरा जास्त चिडचिड करायला लागली. त्यावर इंदू विचारू लागते, तुम्हाला माझे गणिताचे मार्क्स कळाले का. त्यावर व्यंकू महाराज हो म्हणतात. ती अधोक्षजकडे बघू लागते आणि म्हणते, काही काही वेळेला गणितं फसतातच ना. आणि गोपाळ पण म्हणत असतो की गणिताने तुला ऑप्शनला टाकलंय. त्यावर व्यंकू महाराज म्हणतात, पण इंदू बाळा, यावेळी तुला चांगलं लक्ष द्यावं लागेल बरं का. त्यावर इंद्रायणी म्हणते, हो, मी ना आता रोज गणिताचा अभ्यास करणार आहे. इकडे अंताजी मोठ्याबाईंना शोधत शोधत येतात आणि शकुंतलाला आवाज देऊ लागतात आणि विचारतात, तू आनंदीला कुठे पाहिलंय का. त्यावर शकुंतला नाही म्हणते. पुढे ते नारायणीला आवाज देऊन विचारतात. त्यावर नारायणीही नाही म्हणते. पुढे अधोक्षज आणि इंद्रायणीला विचारतात. त्यावर तेही नाही पाहिलं असं म्हणतात. त्यावर शकुंतला म्हणते, अहो असेल मंदिरात. त्यावर अंताजी म्हणतात, सकाळपासून मला 10 जणांनी सांगितलं की मंदिरात असेल, तेव्हा मी 10 वेळेस पाहून आलोय आणि तू मंदिरात असेल असं म्हणते. पुढे अंताजी म्हणू लागतात, पोपटरावाचं टेन्शन तर नसेल घेतलं ना आनंदीने, काल रात्री टेन्शनमध्ये वाटली मला. त्यावर शकुंतला म्हणू लागते, मोठ्याबाईंनी पोपटरावांचं प्रकरण उघडं केलं, त्यामुळे पोपटरावांनी तर काही नसेल केलं ना आपल्या मोठ्याबाईंना. हे ऐकून सगळेजण घाबरतात आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. धन्यवाद.